नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, खूप दिवसानंतर आज व्हिडिओ करत आहे. व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आज मी तुम्हाला खोडवा ऊस दाखवणार आहे. हा खोडवा आहे की लागण आहे ह्याची संभ्रम निर्माण व्हावा अशा पद्धतीने हा ऊस आणलेला आहे. अगदी कमी खर्चात. माझे पाठीमागचे व्हिडिओ बघा, तुमच्या सर्व लक्षात येईल. ऊस आणण्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही. वेळच्या वेळी आणि योग्य तो खर्च केला तर ऊस चांगले येत आहेत. म्हणून आजचा हा व्हिडिओ करत आहे. तत्पूर्वी माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला हाईप करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, केवळ आणि केवळ फक्त शेतकऱ्यांसाठीच मी हा व्हिडिओ करत आहे. शेतकऱ्याला फक्त जे आपल्याकडं काही जे ज्ञान आहे थोडंफार ते त्यांना समजावं. कोणताही माणूस ज्ञानानं परिपूर्ण नसतो, पण जे काही थोडंफार नॉलेज आहे ते असं काही नॉलेज असते की ते अगदी हुशार लोकांकडे नसेल, असंही काही लोकांकडे नॉलेज असते. व्हिडिओ करण्यामागचा हाच उद्देश आहे, फक्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा. तर मी पूर्ण प्लॉट दाखवतो, काय काय केलं ते पण दाखवतो, पाहून घ्या. ह्या ऊसामध्ये मला मागच्या वेळेस एकरी 90 ते 95 टन, 100 टन गेलेलंच आहे, पण 90 टनाला कमी नाही. मित्रांनो, वरून बघा, तुम्हाला दिसतोय का प्लॉट कसा, पाहू शकता तुम्ही. आणि तुम्हाला आता ही प्लॉट दाखवतो मी, तुमचं कन्फ्यूज दूर व्हावं. पाहू शकता तुम्ही, 265 जातीचा फुले, 265 जातीची व्हरायटी आहे. कुठेही तुम्हाला हे दिसणार नाही. आणि तुमचं ते पण कन्फ्यूज दूर करणार आहे मी, हा खोडवा आहे का लागण आहे. तरी हा खोडवा आहे, पाहू शकता तुम्ही. फुटवा, संख्या, ऊसाची प्रत. आता ते पण दाखवतो तुम्हाला मी, खोडवा आहे का लागण आहे ते. बघू शकता मित्रांनो, पहिला ऊस तुटलेला, जे काय आहे ती खरं, पहिला ऊस तुटलेला. पहिला ऊस तुटलेला, पहिला ऊस तुटलेला. म्हणजे हा खोडवा आहे, हा तुमचं फिक्स झालं. तुम्हाला मी अगदी ऑथेंटिक सगळं दाखवलं. अजून एकदा दाखवतो. ऊस आणायची तर मित्रांनो, आमचं क्षेत्र जास्त आहे, तरीसुद्धा मी अशा प्रतीचे ऊस आणलेले आहेत. 90 टनाच्या खाली मागच्या वर्षी ऊस गेलेलं नाही. बघू शकताय काळोखी कशी ती, आणि अगदी नाममात्र खर्चात. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो, फक्त माझी एकच विनंती आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडेल ना आवडेल किंवा व्हिडिओमधली माहिती कशी वाटेल, तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा नॉलेज असेल, पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. ह्याला मी कोंबडी खत टाकलेलं आहे. मित्रांनो, कोंबडी खत एकरी 80 पोती टाकलेले आहे, जे की जे पोतं 30 किलोच्या आसपास येते, 25 ते 30 किलोचं. हैदराबादवरून मी मागवलेलं ते कोंबडी खताबद्दलचा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलमध्ये आधी टाकलेला आहे. तर ते 80-85 एकरी अशी पोती टाकलेली आहे. वर खतं मी मित्रांनो कमी टाकलेली आहे. युरिया 10-20 पोतं आता 2200 रुपये झाले, त्यामुळे मी कमी टाकतो आहे. मी म्हणत नाही मित्रांनो, तुम्हाला टाकायचं असेल तर अवश्य टाका, त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. पण ते NPK आणि इतर घटक हे कोंबडी खतामध्ये भरपूर असतात, मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं महाग असल्याकारणानं मी ते खत किंवा ते पोतं मी कमी टाकलेलं आहे. मी टाकलेलंच नाही मित्रांनो, खोटं सांगण्यात काही अर्थ नाही. युरिया, सिलिकॉनचा वापर जास्त असते. युरिया, सिलिकॉन, पोटॅश, ते पण PDM पोटॅश. MOP तुम्हाला पोटॅश मिळालं तर अतिउत्तम आहे. PDM पोटॅशमध्ये पर्सेंटेज पोटॅशचं कमी असते, त्यामुळे ते काही टाकलं न टाकलं तर ते थोडंशीच असते, पण ते आपल्या ह्याच्यासाठी ते टाकायचं. मित्रांनो, सिलिकॉन, पोटॅश, सुपर, बघा खतं कुठली आहेत ती, सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया, परत सेकंडरी न्यूट्रियंट म्हणजे कॅल्शियम, सल्फर आणि मॅग्नेशियम, हे सेकंडरी न्यूट्रियंट. आणि निंबोळी जरा टाकली होती. परत जे दुसरे असते तुमचं ते ऊस स्पेशल वगैरे, ते काय दुकानदारांनी दिली होती म्हणून मी टाकली होती. ते माझी टाकायची काही इच्छा नव्हती, मग त्यात काय घटक असतात नेमके ते मला आत्तापर्यंत कळलेलं नाही.
तुम्हाला दाखवतो मी ऊस, शेवटपर्यंत बघा. तर असे पण मी कोंबडी खताचा वापर चांगला केलेला आहे मित्रांनो. कोंबडी खताचा रिझल्ट चांगला आहे. पाहू शकता तुम्ही ऊस हा खोडवा आहे मित्रांनो, लागण नाही. हे तुम्ही अजून एकदा जाणून घ्या. मी तुम्हाला अजून एकदा दाखवतो तुमच्या माहितीसाठी. 100% खात्री करून घ्या. बघा, आहे का खोडवा, आहे का खोडवा. तुमची सगळी पूर्ण निरसन केलेलं आहे मित्रांनो. खोडवा ऊस आहे हे बघून घ्या तुम्ही. अजूनसुद्धा तुम्हाला मी दाखवतो. वरतीपर्यंत आहे. 3.5 एकरचा प्लॉट आहे. कोणतंही आधुनिक काही ते वापरलेलं नाही. मी कोणाची नावं घेणार नाही, पण काही जास्त वापरलेलं नाही मित्रांनो. वेळच्या वेळेला केलेलं आहे. वेळच्या वेळेला सुरुवातीला ऊस फुटून आल्यानंतर खतं थोडी घातलेली, युरिया सुपर घातलेलं आहे. नंतर त्याच्या साईडून फोडून घेतलेला आहे ऊस. त्यावेळेस काही खतं टाकली नव्हती मित्रांनो, पाणी दिलं होतं व्यवस्थित. त्याच्यानंतर मी एक आळवणी घेतलेली, सुरुवातीला आळवणी घेतली होती, पण स्प्रे घेतलेले आहेत दोन स्प्रे, ते पण 19-19चे. आणि त्याच्यामध्ये सीवीड आणि फुलविक ॲसिड असे 2 स्प्रे घेतलेले आहेत 19-19चे, जे की 125 रुपये किलो, असे 2 किलो एकराला 200 लिटर बॅरललाही मारलेलं आहे. आणि कोंबडी खत टाकलेलं आहे मित्रांनो. आणि पाण्याला जपलेला आहे ऊस. फक्त वेळेवर पाणी दिलं 8व्या दिवशी तुमचं पाण्याला पाणी दिलंच पाहिजे मित्रांनो. आणि पाणी जास्तही सोडायचं नाही. पाणी जास्त, आधी काल पाऊस पडलेला आमच्याकडं, पाणी जास्त सोडायचं नाही. ज्यावेळेस बऱ्यापैकी जमिनीला रेषा पडतील त्यावेळेसच पाणी सोडायचं, म्हणजे मग फुटवा व्यवस्थित निघतो आणि त्याला ताण बसल्यामुळे पुढची वाढ पण चांगली होते मित्रांनो. कोंबडी खताबद्दलचा माझे व्हिडिओ आहेत 2, ते चॅनलवरती बघा. ह्याच प्लॉटचं मी मागच्या वर्षी तुम्हाला व्हिडिओ टाकले होते. त्या प्लॉटमध्येच मला हा चांगला अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा उतारा मिळालेला आहे मित्रांनो. तुम्हाला ऊस दाखवलेला आहे. व्हिडिओ दाखवण्यामागचं हेच आहे की शेतकऱ्यांमध्ये संभ्रमताही असते, कोणती खतं टाकायची कोणती नाही. खताबद्दल पण माझे व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता. ऊस तिकडे बघू शकता 265 ऊस आहे, पलीकडे 86-032 आहे. फुटव्यांची संख्या बघा, ऊसाची परत बघा, पानांची रुंदी बघा. पानाची जेवढी रुंदी जास्त तेवढं अन्न तयार करण्याची प्रक्रिया जास्त, म्हणजे क्लोरोफिल अन्न तयार करते मित्रांनो सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात. आणि तेच आपल्या ऊसाला मिळते मित्रांनो. अगदी शास्त्रीय दृष्ट्या माझे व्हिडिओ आहेत, ते पण बघा तुम्ही. फक्त खोडवा आहे आणि ऊस कसा आलेला आहे हे दाखवण्यामागचा हाच उद्देश आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट टाका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. एवढंच टाकलेलं आहे मित्रांनो, ह्याच्यापेक्षा दुसरं काहीही एक्स्ट्रा केलेलं नाही. धन्यवाद.